साऊथ वेस्ट मान्सून अंदमानामध्ये दाखल झालेला आहे। मुंबईत पुढील 2 दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थंडावा असेल असं तज्ञांचं मत आहे। तर विदर्भातील 10 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला। हवामान तज्ञ सुषमा नायर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज मुंबईमध्ये सकाळी हलक्याशा सरी पाहायला मिळाल्या। एकंदरीत पाहायला गेलं तर ही पावसाची पहिली हजेरी म्हणता येईल का? नाही, कारण ना साऊथ वेस्ट मान्सून अजून अंडमान निकोबारला 16th ऑनसेट झाला आहे आणि हे बघितलं चार्ट तुम्ही तर तो थोडासा ॲडव्हान्स झाला आहे। साऊथ ईस्ट अरेबियन सी, साऊथ वेस्ट अरेबियन सीवर एवढं प्रोग्रेस झाला आहे त्याचा। पण मुंबईला यायला आणखीन वेळ आहे। तर जेव्हा खूप तापमान वाढतात ना, व्हेन देर इज इन्स्टेबिलिटी इन दी ॲटमॉस्फिअर, तेव्हा तुम्हाला थोडंसं असंच ड्रिझल होतात। रायगड आणि ठाण्यामध्ये पण थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटीची शक्यता आहे। मुंबईला पण हलकंसं पावसाचा इशारा दिला आहोत आम्ही 1-2 दिवसासाठी। पण विदर्भाचा 11 डिस्ट्रिक्ट्स आहे, त्या 11 डिस्ट्रिक्टमध्ये 10 डिस्ट्रिक्टला आम्ही हीटवेव्ह वॉर्निंग दिलं आहे येणाऱ्या 3 दिवसासाठी। कॅमेरामॅन रोहित सोबत साक्षी यादव, साम टीव्ही, मुंबई।